नमस्कार, मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 4 टक्स ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत। स्टिचिंगमध्ये मी फक्त पुढचाच भाग दाखवणार आहे, कसा शिवायचा किंवा आपण टक्स कसे मारायचे जेणेकरून आपला जो पप असेल तो खूपच छान बसेल। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। बघा, आपण 4 पदरी घडी घालून घेतलेली आहे आणि खालच्या साईडने 1 इंच मार्क करून मी आता रेष मारून घेत आहे सरळ। तर आपल्या या ब्लाउजची जी उंची आहे तयार उंची ती आहे 14 इंच। मग 14 मध्ये मी 1 मिसळून 15 इंच उंची आपण जेथून 1 इंच घेतलेले आहे तिथून वरती घेतले, तिथेही आपण सरळ रेष आखून घेतली। आता गळ्याच्या साईडला आपल्याला घ्यायचे आहे 2.5 इंच, तेथून पुढे आपल्याला घ्यायचे 5.5 इंच आणि आपली तयार छाती आहे 8 इंच। 8 मध्ये 2 मिसळून मी 10 इंच घेतले। अशा प्रकारे आपल्याला आता चौकोन करून घ्यायचा आहे। मुंड्यासाठी मी 5.5 इंच घेणार आहे। इथे आपण अशा प्रकारे चौकोन करून आपण आधी पाऊण आणि नंतर 1 इंच, 1.25 इंच असे माप घेणार आहेत आणि चौकोनाच्या थोडेसे असे खाली बाहेर येईन अशा पद्धतीने आपण मुंडा आखून घेणार आहोत, जेणेकरून आपला काखेत घोळ येणार नाही। पुढचा गळा तयार गळा आहे 5.5 इंच, त्यामध्ये अर्धा इंच मिसळून मी 6 इंच आखून घेतले। तर बघा, क्रॉसपट्टीसाठी आपल्याला जे आपण एक्स्ट्राचं वाढवलेले आहे तेथून वरती 4 इंच घ्यायचे आणि इकडच्या साईडने आपल्याला 2.5 इंच घ्यायचे। सरळ रेष मारून घेतली आणि तेथून आपण क्रॉसपट्टीचा आकार देऊन घेतलेला आहे। तेथून पुढे मी 4 इंच घेतले आणि टेप अशा प्रकारे ठेवून मी 11.5 इंचवर पहिला टक्स आखून घेतलेला आहे। तर या टक्सपासूनच आपल्याला तिरके माप टाकून पुढचे टक्स आखून घ्यायचे आहेत, पण त्याच्या आधी मी हे जे भाग आहेत हे कट करून घेते, जेणेकरून आपल्याला सोपे जाईल। तर बघा, सगळ्यात आधी आपण वरचा मुंडा कट करून घेतलेला आहे आणि व्यवस्थितपणे जसे मी व्हिडिओत दाखवत आहे त्याच पद्धतीने तुम्ही कट करून घ्या आणि पाठीमागचा भाग बाजूला काढून घ्या आणि आता हा पुढचा भाग आपण कट करू। त्यासाठी मी पुढचा गळाही आता कट करते आणि क्रॉसपट्टीचा जो आपण आकार दिलेला आहे त्या आकारानुसार आपल्याला कट करून घ्यायचे आहे। आता आपल्याला तर 1 टक्स तयार भेटलेला आहे। त्या 1 टक्स बघा, इथून खाली मी 4 इंच आणि वरतून खाली मी 11 इंच असे माप घेतलेले आहे। तर तिरक्या पद्धती ते असे जसे मी टेपमध्ये दाखवते आहे तसा तिरका टेप ठेवून 2 इंच घेतले, तेथून सरळ मी रेष मारून घेतली। आता हा इकडचा तिरका टक्स काढताना मी 2.5 इंचाचा गॅप ठेवलेला आहे आणि त्याच्यावरचाही टक्स काढताना मी 2.5 इंचाचाच गॅप ठेवलेला आहे। म्हणजे हुकपट्टी काचपट्टीकडचा जो टक्स आहे तो 2 इंचाच्या गॅपवर, तर अलीकडचे जे 2 टक्स आहेत ते मी 2.5 इंचाच्या गॅपवर घेतलेले आहेत। अशा प्रकारे मी आता हे टक्स आहेत हे दुसऱ्याही भागावर उमटवून घेणार आहे। तर ही आपली बॅक साईड आहे। तर बॅक साईड आपल्याला उंचीने खालून 1 इंच कमी करून घ्यायची आहे। आपण सगळ्यात आधी नव्हते का ते 1 इंच खाली एक्स्ट्राचे कापड धरले, ते आपल्याला कट करून घ्यायचे आहे। इथेही मी गळा रुंदी 2.5 इंचच ठेवणार आहे आणि 2.5 इंच गळा उंची आहे आपली 9.5 इंच, तर मी 10 इंच घेतलेली आहे। खालच्या साईडने मी 3 इंच घेणार आहे आणि गोलाकार देऊन घेणार आहे गळ्याला। आता आपण हे कट करून घेऊ। याच कस्टमरचे मला 2 ब्लाऊज होते शिवायला, त्यातला हा पहिला आहे आणि दुसरा देखील मी हेच माप ठेवून कट केलेला आहे। तर आता आपण साडीचा जो पीस होता तो पीस कट करून घेऊ। बॅक साईड मी ठेवून घेतली आणि फ्रंट साईडही मी ठेवून घेतली। क्रॉसपट्टी देखील आपल्याला ठेवून घ्यायची आहे। मी अशा प्रकारे हे जे पार्ट ठेवलेले आहेत अशा प्रकारे आपण जर ठेवले तर आपल्याला जो खालचा साडीचा पीस आहे हा कमी लागतो।
सगळे जे भाग आहेत ते कडेने मी कधीही एक्स्ट्राचेच कट करून घेते, जेणेकरून आपल्याला शिवायला सोपे जाईल. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात? व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, अशा प्रकारे मी एक ब्लाऊज पीस कट केलेला आहे आणि हेच माप ठेवून मी दुसरा देखील ब्लाऊज पीस कट करून घेणार आहे. तर हे आहे ते अस्तर आहे. आधी अस्तर कट करून नंतर मी पीस कट करून घेणार आहे. आता मी तुम्हाला या ब्लाऊजचे टक्स कसे मारायचे ते मी सांगते. एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत. हे बघा, ते आपले टक्स दोन्ही साईडला मी उमटवलेले आहेत आणि या गळ्याला तुम्ही उलटे केले, फक्त आधी गळ्याला टीप मारून नंतर ती तुम्ही उलटी केली तरीही चालते. पण जे माझे कस्टमर होते त्यांना खरं तर गळ्याला पूर्ण गळ्याला गोट पाहिजे होता, म्हणून मी जसे आहे तसेच शिवून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला गोटपट्टी मारता येईल. पण मला तर शक्यतो फक्त गळ्याला आधी टीप मारून गळा उलटवून घेणे सोपे वाटते. दोन्ही भाग आपल्याला अशाच पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत, आधी पिसाचा आणि साडीचा पण. खूपच छान असे टक्स जर मारून तुम्ही ब्लाऊज शिवला तर तो खूपच छान बसतो. कस्टमरची तक्रार अजिबात येणार नाही. पण तुम्ही बघू शकताय की व्यवस्थित मी कशी शिवून घेत आहे. आता एक्स्ट्राचे जे भाग आहेत हे कट करून घ्यायचे. आता 4 टक्सचे जे आपण टक्स मारतो ना, तो खालचा टक्स जो असतो तो आपला 1.5 इंचाचा तरी घ्यायचा आहे आपल्याला, अर्धा ते 1.5 इंचाचा. जास्त बारीक घ्यायचा नाही आहे किंवा आपल्याला जास्त मोठाही नाही घ्यायचा. अर्धा ते 1.5 इंचाचा इनफ होतो. आणि हा जो दुसरा टक्स आहे, दुसरे जे 3 टक्स आहेत ते अगदी आपल्याला 1.5 इंचाचे घ्यायचे आहेत. बघा, तुम्हाला व्हिडिओ दिसतही असेल की मी जे बाकीचे 3 टक्स आहेत ते कसे घेतलेले आहेत. हा जो तिरका टक्स आहे तो आपल्याला तिरकाच घ्यायचा आहे. कोणी म्हणतं की हा टक्स आपण सरळ घ्यायचा, खालचे कापड तिरके होते, पण तसे नसते. म्हणून तर आपण हा टक्स तिरकाच आखतो ना, की आपल्याला तो तिरकाच टीप मारायची असते. हे बघा किती छान पोप पडलेला आहे आपला. फक्त आपला हाच भाग तयार झालेला आहे. तरीही तुम्ही बघू शकताय की मधोमध किती छान फुगा आलेला आहे. आता आपण क्रॉसपट्टी कशी लावायची ते मी तुम्हाला सांगते. बघा, अस्तरचे मी क्रॉसपट्टी कशी ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता. अस्तरचा भाग खालच्या साईडला असल्यामुळे आपण अस्तरची पट्टी जी खालच्या साईडला ठेवली आणि वरच्या साईडने जो साडीचा पीस होता त्याची पट्टी साडीच्या पिसावरच्या भागावरच ठेवलेली आहे. आणि हे तिन्ही भाग एकत्र करून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. आता याची जे आपण आहे ते गोल राऊंड घालून बरोबर आतमध्ये आपण अस्तर सगळे दुमडणार आहोत आणि एकदम खालच्या साईडने आपल्याला सरळ टीप मारून घ्यायची आहे. एक्स्ट्राचा जो भाग आहे तो मी कट करते आणि आता आपल्याला आतला जो भाग आपण फोल्ड केलेला होता तो काढून घ्यायचा आहे. एक्स्ट्राचा भाग कट केला दोन्ही साईडचा आणि दाबटीप आपल्याला आता देऊन घ्यायची आहे.
बघा अशा प्रकारे आपल्याला पुढचा जो भाग आहे हा तयार झालेला आहे. अशाच प्रकारे दुसराही भाग तयार करून घ्यायचा.